आमदार अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार सुनावणी। आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। जेव्हापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडली त्यानंतर हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत होते। ते म्हणजे खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची, यावरून हे प्रकरण कोर्टात गेले। शिवसेनेच्या दोन्ही गटांचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला होता। राहुल नार्वेकरांनी बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला, तर दोन्ही पक्षांच्या आमदारकीपैकी कोणालाही अपात्र ठरवले नाही। राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने दाखल केली होती। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर आज दोन्ही पक्षांच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी झालेल्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजित पवार यांच्या गटाला नोटीस जारी केली होती। त्यामुळे सुनावणीत अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी नोटीसला उत्तर दिलं आहे का, हे पाहावं लागणार आहे। ही सुनावणी दिल्लीत होत असताना उद्धव ठाकरे देखील दिल्लीत आहेत। ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी भेटीगाठी घेणार आहेत।